सटाणा बाजार 26 दिवसानंतर पोलीस संरक्षणात सुरू होताच माथाडी आंदोलनकर्त्यांनी जिल्ह्यातील काही बाजार समिती बंद पाडली। दुपारी माथाडी आंदोलन बंद करण्यात आले, पण काल 12 वाजता संचालक मंडळ बैठकीत विना हमाली बाजार सुरू करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। यामुळे माथाडी कामगारांचे ठिय्या आंदोलन सुरू झाले। यात कामगार व संचालक मंडळ व सचिव यांच्या चर्चा दरम्यान ज्ञानेश्वर जाधव, सुरेश जाधव या दोन कामगारांची तब्येत अस्वस्थ झाली। त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। पोलीस उपनिरीक्षक राजपूत व सोबत मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता। कर्मचारी ठिय्या आंदोलन अजूनही चालू आहे। यावेळी शिवसेना जिल्हा संघटक लालचंद सोनवणे यांनी घटनास्थळी येऊन मध्यस्थी केली। सदर बाजार समितीची यापुढील अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी निळकंठ भालेराव, सटाणा। नमस्कार, मी निळकंठ भालेराव प्रबंधभूमीमधून बोलतोय। मी संजय जाधव, सटाणा कृषी उत्पन्न बाजार समिती माथाडी कामगार। आम्ही गेल्या 25 ते 26 दिवसांपासून माथाडी कामगारांच्या मेन गेटवर आम्हाला काम मिळावं या आंदोलनासाठी बसलो होतो। थोडक्यात सांगायचं म्हटलं म्हणजे आमच्या व्यापारी वर्गाकडे आमचे 2008 ते आतापर्यंत 15 लेवी घेणी बाकी होती। तो विषय न्यायप्रविष्ट असताना कामगारांचा उद्देश असा होता की आपण तो लेवी सोडून आणि आपण काम मागायला गेलो। काम मागायला कोटीचा प्रश्न आमचा उद्भवला। कोटीचा प्रश्न आम्ही जेव्हा ऑफिसात गेलो तेव्हा त्यांना संयुक्त बैठक बोलावली। त्या संयुक्त बैठकीत हमाल, व्यापारी आणि संघटना अशा अनेक सगळ्या गोष्टी बोलल्या, पण त्या संचालक मंडळाने एकतर्फी असा निर्णय घेतला की त्यांनी माथाडी कामगार हा घटकच वेगळा केला आणि आमच्या पोटाच्या प्रश्नासाठी आम्हाला त्यांनी बाजूला काढलं। याचा निषेधार्थ आम्ही आज मार्केटच्या ठिकाणी बसलो आणि आमचे 2 कामगार सुरेश भाऊ जाधव आणि ज्ञानेश्वर जाधव यांना मानसिक त्रास झाला व उन्हाचा त्यांना त्रास झाला म्हणून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही सगळ्यांनी ॲडमिट केलं आणि आता त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे। हो का, चालेल। प्रबंधभूमीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद।